जय महाराष्ट्र. आज हा श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामधले भाव बघू शकता दुकानचे गगनाला भेटले. थोडक्यामध्ये साखर घ्या, साखरेचं उदाहरण घ्या. साखर पण एवढी आज 60च्या घरात गेली. तूप तेल महाग, तूप महाग आणि महागाई उपाय व्हायला पाहिजे. आज आपण या लाने सरकार बघू शकता यांचे दुकान संध्याकाळनं छानपैकी दुकानमध्ये आल्यानंतर मन मोठं होत आहे, पण खिशाचा आवक बघून गिराईक हा का म्हणायचं. मग सध्या महागाईने उच्चांक गाठलेला आहे आणि या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात अर्थसहाय्य पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे, PM किसान योजना पाहिजे, लाडक्या बहिणींना एक लाडक्या बहिणीचा हप्ता. पण आज सगळं वसूल होतोय तो भावाकडं. आणि जेव्हा एकमेव उपाय असा आहे की या हमी भाव पाहिजे. तुम्ही ऊसाला हमी भाव द्या, कापसाला हमी भाव द्या, सोयाबीनला हमी भाव द्या, गव्हाला हमी भाव द्या, सर्व कडधान्याला हमी भाव दिला तर भाव नियंत्रणात राहते आणि सर्वसामान्य जनता याच्यामधनं जनतेला दिलासा भेटत. याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मला कमेंट्स आणि व्यापार विभागाच्या कमेंट्स पाहिजे की महागाईमुळे सर्वात जास्त त्रास कोणाला होतो. याबद्दल निश्चितपणाने शासनाने हमी भाव, मूलभूत हमी भाव, प्रत्येक गोष्टीला मूलभूत हमी भाव दिला, महागाई नियंत्रणात राहते. आणि या निमित्ताने एवढं सांगायचं मला की शेतकऱ्यांना भाव पाहिजे, हमी भाव शासनाने केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.